नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण आपल्या चॅनलवरती TCS IBPS PYQ सीरीज व महारिव्हिजन सीरीज चालू करत आहोत. ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं आहे मी, कोणताही क्लास लावण्याची गरज नाही, तर काहीच गरज नाही मित्रांनो. आपण जो पॅटर्न फॉलो करणार आहोत, तो पूर्ण पॅटर्न IBPS पॅटर्न व TCS असणार आहे. त्यामुळे त्यामध्ये नेमकं प्रश्न काय विचारतात, पॅटर्न कसा असतो, याचा जर तुम्ही पुरेपूर अभ्यास केला, तर तुमचा कुठलाही मार्क जाणार नाही. आपली सीरीज हे आता इथून कंटिन्यू होणार आहे दररोज. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचा कोणताही मार्क जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफच मार्क मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. तर चला मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा म्हणते. तर मित्रांनो, TCSचा आवडता टॉपिक आहे विरामचिन्ह. यामध्ये TCS 100% एकतरी प्रश्न विचारतोच कोणा ना कोणा शिफ्टला. तर बघा, वाक्य आहे, आजी म्हणाली, महाभारत कुणी लिहिले, आहे का तुला ठाऊक? तर मित्रांनो, जो कोणीही बोलणारा व्यक्ती असतो प्रथम, त्यानंतर कॉमा असतो आणि बोललेलं वाक्य जे असते ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेले असते. तर बघा, यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि 3 मध्ये 2 जागी आपल्याला आजी म्हणाली यानंतर कॉमा दिला आहे. तर याचा अर्थ असाच की पर्याय क्रमांक 1 आणि 3 उत्तर असू शकते. बाकी 2 तर पूर्ण कटलेच आहे. ॲनिमेशन टेक्निक मित्रांनो वापरायची कधी पण. तर बघा, पर्याय क्रमांक 2 आणि 4 आपण कट करून टाकू. आता बघूया 1 आणि 3. यामध्ये बघा, आजी म्हणाली, यानंतर कॉमा आहे, महाभारत कुणी लिहिले. तर यानंतर इथं प्रश्नचिन्ह आहे. तर मित्रांनो, कधीही मधामध्ये प्रश्नचिन्ह असं येत नसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सुद्धा हा कटलेला आहे. तर उरलो ऑप्शन क्रमांक 3. तर हेच याचं उत्तर आहे. नंतर बघूया, खालीलपैकी कोणते वाक्य रीती भविष्यकाळातील आहे. आता रीती भविष्यकाळ म्हणजे मित्रांनो काय, तर यामध्ये क्रिया हे सहज चालू असते. क्रिया कधी थांबली नसतेच, ही कंटिन्यू चालू असते. हे असते रीती भविष्यकाळ. आणि काळ दिला आहे भविष्यकाळ, त्यामुळे भविष्यकाळात ही क्रिया चालू असणार, असं असणारं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. तर पर्याय बघा, तर यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक 3 बघा, तृप्ती चित्र बनवत राहील. चित्र काय करणार, तृप्ती बनवतच राहील, म्हणजे रीती कंटिन्यू क्रिया चालूच राहणार आणि काय भविष्यकाळामध्ये. तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार. नंतर बघूया, खालील समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा शब्द ओळखा म्हणते, पर्याय ओळखा. तर बघा, पान आणि पर्ण. तर मित्रांनो बघा, पान आणि पर्ण दोन्ही एकच असते, राईट. त्यानंतर महेश आणि शंकर. महेश म्हणजे तर काय मित्रांनो, महेश म्हणजेच महादेव आणि शंकर म्हणजे सुद्धा महादेव. तर त्यामुळे हे पण बरोबर आहे. शत्रू आणि दुश्मन, हे पण मित्रांनो एकदम बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 बघा, संहार आणि रक्षण. संहार करणं म्हणजे काय, वध करणे, आणि रक्षण करणं म्हणजे काय, बचाव करणे. ते हे कॉन्ट्रावर्स आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार. नंतर बघूया, खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. मित्रांनो, TCSमध्ये सुद्धा प्रयोग विचारतात आणि IBPSला विचारतात. त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला सोडता येणार नाही. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर बघा, पुराण कर्मणी कसं ओळखायचं. जे वाक्य आपल्याला वाचता येत नाही, सरळ बघायचं, आपण पूर्ण वाक्य बघून बघायचे की आपण याच्यामध्ये आपल्याला कोणतं वाक्य असायचे आपल्याला समजणार नाही. त्यामुळे ते पर्याय क्रमांक 4 बघा, नळे इंद्राशी असे बोली जले. तर हे वाक्य बघा, हे आपल्याला काही कळणं झालं म्हणजे याचं उत्तर हे पुराण काळातलं वाक्य आहे. तर हे उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार. आणि अजून एक याची ट्रिक बघा, ज्या वाक्यामध्ये जची भाषा आहे, जे म्हणजे बोली जिले, करी जिले, असे शब्द ज्यामध्ये असतात ते असतात पुराण कर्मणी. तर हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. ज्यामध्ये जची भाषा असतात व जे वाक्य आपल्याला वाचायला कठीण जाते, म्हणजे कळत नाही याचा अर्थ, ते वाक्य असतात पुराण कर्मणीचे. ठीक आहे, समोर बघूया. प्रश्न क्रमांक 5. समानार्थी शब्दाच्या समूहातील अयोग्य शब्दगट ओळखा. म्हणजे बाकी बरोबर असणार, एकामध्ये काहीतरी चूक असेल. तर बघा, पर्याय क्रमांक 1, क्षय होणे, नाश होणे आणि ऱ्हास होणे. हे मित्रांनो हास नाही तर ऱ्हास आहे. ठीक आहे, तर तिन्ही याचा अर्थ मित्रांनो एकच होतो. पर्याय क्रमांक 3 बघा, शस्त्र, हत्यार, आयुध. आयुध म्हणजे मित्रांनो शस्त्र असतात, हत्यार म्हणजे पण आयुध आहे. तर पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. शिवार,
शेत आणि मळा हे तिन्ही पण समानार्थी शब्द आहे मित्रांनो. पण पर्याय क्रमांक 2 बघा. कर, हस्त आणि पाणी. पाणी. पाण्याची वेलांटी बघा, दुसरी वेलांटी आहे. म्हणजे हे पाणी म्हणजे आपलं पाणी आहे. तर हात होणार नाही. त्यामुळे याचा अर्थ हा पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार. नंतर बघूया. त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही. या वाक्यातील प्रयोग ओळखा म्हणते. आता ज्यामध्ये मित्रांनो रक्कम देववणार नाही किंवा देववणार म्हणजे असे शक्यता असते मित्रांनो. मला काम करावंसे वाटते म्हणजे ज्यामध्ये शक्यता काहीतरी असते ते असते शक्य कर्मणी प्रयोग. तर बघा देववणार नाही ते मग शक्यता असो म्हणजे ते वाक्य पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो त्यामध्ये शक्यता असे भासल्या गेली जाते ते नेहमी शक्य कर्मणी असतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघा. लवाने चंद्रकेतूचा घोडा धरला. प्रयोग ओळखा. आता यामध्ये मित्रांनो बघा आता धरला याच्यामध्ये धरला जो शब्द आहे तो आहे क्रियापद. तर क्रियापदाला नारा नारी नारीने आपण जर प्रश्न विचारला तर आपल्याला ती मिळते कर्ता मिळते. धरणारा कोण तर लव. लवाला म्हणजे लवला काय आहे प्रत्यय आहे. त्यामुळे हा कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग तर नसणारच. ठीक आहे. आणि काय धरलं म्हणजे आपण जर क्रियापदाला कायने प्रश्न विचारला तर कर्म मिळते. तर बघा धरणारा काय धरणारा कोण तर लव आणि काय धरला तर घोडा धरला. घोडा झाला वाक्यातील कर्म. जर घोडा कर्म असेल घोड्याला प्रत्यय आहे का बघा नाही आहे. बरं कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही म्हणजे काय झालं कर्मणी प्रयोग. आणि जर मित्रांनो दोघाला प्रत्यय असेल कर्त्याला आणि कर्माला तर तो प्रयोग असतो मित्रांनो भावे प्रयोग. हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघूया. अवजड लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला. अधोरेखित शब्दाची लिंग ओळखा. यामध्ये मित्रांनो लाकूड याला अधोरेखित केलं आहे. हे बघा मी करतो इथं अधोरेखित. तर बघा आपण कधी पण लिंग कसं ओळखतो आपण त्याला तो ती ते हे लावून बघतो आणि मग लिंग ओळखतो. तर बघा आपण लावून बघूया. तो लाकूड, ती लाकूड की ते लाकूड. तर मित्रांनो ते लाकूड असतं तो किंवा ती लाकूड नसते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नपुंसकलिंग हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा म्हणते. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे की भावे प्रयोग म्हणजे काय असतो. ज्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय असते तो असतो भावे प्रयोग. तर बघा ऑप्शन तुम्ही 4ही वाचा. पर्याय क्रमांक 1 आहे विद्यार्थी अभ्यास करतो. यामध्ये तुम्ही बघा यामध्ये कर्त्याला पण प्रत्यय नाही कर्मास पण नाही आहे. त्याला हा रुमाल सोडावा लागतो यामध्ये पण नाही. नळे इंद्रासी असे बोली गेले हे तर पुराण कर्मणीचं वाक्य आहे मित्रांनो मगाशी आपण वाचलं आहे. पर्याय क्रमांक 4 बघा रामाने रावणास मारणे. आता बघा मारणारा कोण राम. रामाला काय प्रत्यय आहे. कोणास मारलं मित्रांनो रावणास. रावणाला सुद्धा प्रत्यय आहे. तर दोघालाही प्रत्यय म्हणजे भावे प्रयोग. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 10. आता चला या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो तुम्ही. कारण की हा प्रश्न सोपा वाटतो. तर यामध्ये त्याने नंतर इथं रिकामी जागा आहे त्याने रिकामी जागा नंतर असंख्य केल्या तर इथं काय येईल. तर आपल्याला माहीत आहे त्याने चुका केल्या. ठीक आहे ऑप्शननुसार आपण सांगितलं चुका केल्या. पण चुकाला उकार कोणता असतो हा पॉईंट मेन आहे. जर तुम्हाला अजूनही याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर आपण याच्यावर व्हिडिओ घेऊ. जर तुम्ही इंटरेस्ट असाल जास्त लोकांनी जर मला कमेंटमध्ये सांगितलं की हा व्हिडिओ घ्या सर तर मी नक्की हा व्हिडिओ घेईल. तर ते बघा आता यामध्ये सांगा तुम्ही पर्याय क्रमांक 1 आणि 2 तर होणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 उरले. 3मध्ये जे उकार जो आहे पहिला उकार आहे आणि 4मध्ये दुसरा उकार आहे. तर नेमका उकार घ्यायचा कोणता. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे चुका. बरेच लोक यामध्ये चुकतात कारण की त्यांना हे कळत नाही. प्रश्न जरी सोपा असला तरी TCS आणि IBPS असे प्रश्न विचारतात मित्रांनो जेणेकरून आपले मार्क्स गेले पाहिजे. आपण अभ्यास करतो ग्रामर आपण खूप ग्रामर वाचतो आपण भावे प्रयोग करतो आपण अलंकार करतो सर्व काही करतो. पण अशा बारीक गोष्टी आपण बघत नाही त्यामुळे आपले मार्क्स जातो. अशा प्रकारचे मार्क्स आपले जाऊ नये याकरताच आपण ही सिरीज चालू केली आहे. यामध्ये तुम्हाला असे
मग असे दररोज प्रश्न मिळेल तुम्हाला, की यामध्ये तुम्हाला समजेल की नेमकं प्रश्न विचारत काय TCS IBPS. आपण अभ्यास काय केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. इथून ही सिरीज दररोज चालणार आपली. तर बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा. खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेला पर्यायी उत्तर कोणते? म्हणजे जोडी बघा विरुद्धार्थी शब्दाची कोणती बरोबर आहे. तर बघा, आघाडी आणतं. बरोबर नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, आगंतुक आणि आमंत्रित. आमंत्रित म्हणजे काय? बोलवणे. आगंतुक म्हणजे न बोलवता आलेला. म्हणजे काय झालं? पर्याय क्रमांक 2चं उत्तर झालं. ठीक आहे, समोर जाऊया आपण. तर बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा म्हणते. आता इथं नाही का वाक्य दिले आहे, त्यासमोर त्याचा काळ दिला आहे. तर हे वाक्य कोणत्या काळातलं आहे तुम्हाला ओळखायचं आहे. तर कोणता याच्यामधील पर्याय चुकीचा आहे? पर्याय क्रमांक 1 बघा, मुलगा शाळेत जातो. वाक्य वर्तमान काळ. बरोबर आहे. मुलगा शाळेत जातो वाक्य हे एकदम बरोबर आहे वर्तमान काळातील. पर्याय क्रमांक 3 बघा, माझा अभ्यास पूर्ण झाला. वाक्य आहे भूतकाळाचं. बरोबर आहे. अभ्यास झाला आहे, पूर्ण झाला आहे म्हणजे भूतकाळ आहे. पर्याय क्रमांक 4 बघा, प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल. वाक्य म्हणजे काय? प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल. म्हणजे भविष्यकाळ झालं, भविष्य झालं. तर हे पण बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 बघा, मी भारताचा नागरिक आहे. भूतकाळ. म्हणजे आता काय तो नागरिक नाही का? आहे ना. मग भूतकाळ कसा असू शकते? म्हणून पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. नंतर बघूया. प्रश्न क्रमांक 13. खालील वाक्यातील कर्म कोणते आहे म्हणते? ओळखा म्हणते. तर वाक्य दिलं आहे, त्याची गोष्ट लिहून झाली. आता तुम्हाला सांगतो कर्म कसं ओळखायचं. तुम्हाला मगाशी सांगितलं मी. ज्याला काय आणि कोण याने प्रश्न विचारून बघा, जो वाक्याच्या क्रियापदाने झाली. आता बघा वाक्य बघा, त्याची गोष्ट लिहून झाली. तर काय लिहून झाली मित्रांनो? तर गोष्ट. जे उत्तर मिळालं ते असते कर्म. तर यामध्ये उत्तर मिळालं कर्म. तर उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 कर्म. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती टाईमपास बिलकुल करणार नाही आहोत. आपण फास्टमध्ये रिव्हिजन घेणार आहोत. बाकीचे यूट्यूबर्स काय करतात मला माहीत नाही. प्रश्न 20 घेतात पण टाईम त्याला 1 घंटा लावतात. कारण की टाईमपास जास्त असतो. आपल्याला टाईमपास नाही करायचा. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपली समोर परीक्षा आहे. आपण फास्टमध्ये रिव्हिजन घेऊया. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. फास्टमध्ये आपली नक्की रिव्हिजन होईल. प्रश्न क्रमांक 14. तो फार सुंदर चित्र काढतो. या विधानार्थी वाक्याचे पुढीलपैकी योग्य उद्गारार्थी वाक्य ओळखा म्हणते. तर मित्रांनो, उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारार्थ चिन्ह असतो. तर आपण टायपिंगमध्ये चूक झाली आहे. चिन्ह आपण दिलं नाही, पण आपण देऊन देऊ इथं. तर हे बघा, हे चिन्ह समजा मी याला देत आहे आणि बाकीच्या वाक्यांना चिन्ह आहेच नाही मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1च उत्तर आपलं असणार आहे. ते माझ्या याच्यानं चुकून चिन्ह हे झालं आहे. तर तुम्ही समजून घ्या. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार. समोर बघू. पर्यायी उत्तरातून संयुक्त वाक्य ओळखा म्हणते. आता तुम्हाला हे अगोदर माहीत असणं पाहिजे, संयुक्त वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्यामध्ये 2 वाक्य हे उभयान्वयी अव्ययाने जोडले असतात. उभयान्वयी अव्यय कोणते असतात मित्रांनो? आणि, व, परंतु हे जे उभयान्वयी असते त्यांनी वाक्य जोडले असते. तर आपण बघायचं वाक्यामध्ये प्रश्न उत्तरामध्ये, की ज्या वाक्यामध्ये व, आणि असे असे उभयान्वयी अव्यय दिसेल ते वाक्य असते संयुक्त वाक्य. तर ऑप्शन पूर्ण बघून घ्या. पर्याय क्रमांक 1 आहे, तिथे अशोक वनात त्याने सीतेला पाहिले. यामध्ये काहीही नाही. हे वाक्य साधं वाक्य आहे, म्हणजे हे होणार नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, त्याने परत येऊन श्रीरामचंद्रांना ते निवेदन केले. यामध्ये कुठंही उभयान्वयी अव्यय वापर केला नाही. यामध्ये कुठेही 2 वाक्य नाही आहे. 2 वाक्य जोडणारा नेहमी उभयान्वयी अव्यय असतो मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 बघा, हनुमान सीताशुद्धीसाठी लंकेस गेला व तिथे त्याने अशोक वनात सीतेला पाहिले आणि परत येऊन त्याने श्रीरामचंद्रांना ते निवेदन केले. तर बघा, इथे मित्रांनो 2 वाक्य जोडले गेले आहे आणि काय नाही जोडले आहे? वने. हां, तर त्यामुळे याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. हे बघा, व हे उभयान्वयी अव्ययाने जोडले गेले आहे. व त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार. समोर बघूया. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास काय म्हणतात? तर बघा मित्रांनो, क्रियापदाने जो कोणी क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. बरोबर? कर्ता हा वाक्याची क्रिया करत असतो नेहमी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार.
समोर बघूया. श्याम वर्गात कधीच गैरहजर राहत नाही. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा म्हणते. समासावर मित्रांनो नेहमी प्रश्न विचारत असतात. समास तुम्ही करून घ्या. तर पर्याय क्रमांक बघू आपण. द्विगु. द्विगु म्हणजे काय असतं मित्रांनो? संख्या असते. म्हणजे त्रिमासिक, अजून काय पंचार्थी, ज्यामध्ये क्रिया म्हणजे हे दाखवतात, संख्या दाखवतात, ते द्विगु समास असतात. तर द्वंद्व बघा. द्वंद्वमध्ये पण हे येणार का? द्वंद्व काय असतात? वैकल्पिक द्वंद्व, इतरत्र द्वंद्व, म्हणजे ज्यामध्ये राम आणि श्याम असे सेपरेट हे विभाजन केले जातात, ते द्वंद्व असतात. तत्पुरुष पण नाही आहे. तर अविर्भाव समास बघा, ज्यामध्ये फारसे हे असतात, उपसर्ग असतात, म्हणजे गैर, बिन, दर, हर असे शब्द असतात, त्याला काय म्हणतात? अविर्भाव समास म्हणतात. तर पर्याय क्रमांक 3 उत्तराचं असणार आहे. आता बघू प्रश्न क्रमांक 18. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा म्हणते. तर 5-10 रुपयांनी त्याचे काय होणार? तर यामध्ये 5-10 या शब्दाला मित्रांनो अधोरेखित केलं गेलं आहे. हे बघा. तर पर्याय आहे तत्पुरुष समास, संख्यावाचक विकल्पार्थक समास, अविर्भाव समास, बहुव्रीही समास. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, यामध्ये काय दिले आहे? संख्या दिली आहे. आता संख्या म्हणल्यावर आपण द्विगु समास पण म्हणला असतो, पण 5 किंवा 10 आपण हे पण म्हणलं असतं की हा इतर वैकल्पिक द्वंद्व समास आहे. पण TCSने या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दिलं होतं. त्यांनी हे बरोबर म्हटलं आहे की संख्यावाचक विकल्पार्थक समास हे याचं उत्तर असणार. त्यामुळे आपल्याला त्यांना इग्नोर करता येणार नाही. उत्तर आपल्याला हेच मानावं लागेल. ठीक आहे. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 19. तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखा म्हणते. म्हणजे बाकी शब्द त्याला समानार्थी असेल, एक शब्द नसेल. तर बघा, तम म्हणजे काळोख. बरोबर आहे. तम म्हणजे काळोख असतो. तम म्हणजे नभ असतो का मित्रांनो? तर नाही. नभ म्हणजे काय? आकाश. तिमीर. तिमीरमध्ये सुद्धा तम हे असतो, अंधार असतो. तिमीर, अंधार आणि तम, काळोख हे सर्व समानार्थी शब्द आहे मित्रांनो. पण नभ, नभ म्हणजे आकाश. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तुम्हाला मित्रांनो हे शब्द नेहमी करावं लागेल. तुम्हाला व्होकॅब एवढी महत्त्वाची आहे, की जास्त करून प्रश्न मित्रांनो TCS, IBPS व्होकॅब विचारते. तर तुम्ही काय करता? तुम्ही ग्रामर वाचता. तर तुम्ही जास्त ग्रामर वाचू नका. वाचा ते पण त्याबरोबर हे पण वाचा. त्यामध्ये आपण या चॅनलवर आपण घेणारच आहोत तुमची रिव्हिजन. तुम्हाला दररोज मी अशा प्रकारचे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे तुमचं हे पण कव्हर होऊन जाईल. तुम्ही फक्त टिकून राहा मित्रांनो. नेहमीच आपल्याला सातत्य महत्त्वाचं असतं कोणतंही काम करण्यासाठी. तर आपण बघूया शेवटचा प्रश्न आपला. खालीलपैकी कोणते दासी शब्दाचे अनेक वचन आहे? तर मित्रांनो दासीचं अनेक वचन काय होणार? दास्या होणार, दासे होणार, की दासी होणार, की दास होणार? तर बघा, दास तर काय एक वचन झालं पर्याय क्रमांक 3 मध्ये. बरोबर. दास्य तर होणारच नाही. दासे पण होणार नाही, दासी दासे. तर दासी हे काय निश्चितपणे अनेक वचनी आहे. तर पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर असणार. मित्रांनो अनेक वचन आणि एकवचन यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. जास्त करून हा आवडतो IBPS पॅटर्नला. त्यांना अनेक वचन आणि एकवचन खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही हे करून ठेवा. तुमचा पेपर असेल IBPSचा तुम्हाला नक्की कमी येईल. TCSला पण हे आवडतं. ठीक आहे. तर या प्रकारचे तुम्हाला प्रश्न पाहायला आपल्याला दररोज मिळणार. इथून आपण दररोज ही सीरीज कंटिन्यू चालू करणं ठेवणार आहोत. तुमचे कोणताही पेपर असो, तुमचे कोणतेही मार्क्स इथून जाणार नाही. मी तुम्हाला याची पूर्ण गॅरंटी देतो. तुम्ही दररोज चॅनलवर टिकून राहा. दररोज तुम्ही लेक्चर करा, चांगला अभ्यास करा. तुम्हाला कुठलीही अडचण असल्यास मी आहे. मी तुम्हाला समोर 100% मराठीमध्ये हमी देतो. तुम्हाला चांगलेच मार्क्स मिळणार व तुम्हाला शुभेच्छा पण देतो. तर चला मित्रांनो, आज आपण थांबूया इथं. आता भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तर ठीक आहे. थँक्यू मित्रांनो.